नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी स्पर्धा परीक्षा कट्टा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती अमरावती ग्रामीण स्पर्धा परीक्षा यांची लेखी परीक्षा जी आपली झालेली आहे 15/3/2026 म्हणजे 15 मार्चला आत्ता जस्ट झालेली आहे। आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधले आपण 25 सुरुवातीचे पहिले प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू आपण बाकीचे प्रश्न बघणार आहोत। तर या पार्टमध्ये आपण पहिले 25 प्रश्न बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्ही जर पोलीस होणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या पोलीस होणाऱ्या मित्राला सुद्धा जे की तयारी करत आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? पर्याय आहेत, पर्याय ए आहे सत्यमेव जयते, पर्याय बी आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, पर्याय सी आहे जीवनपर्यंत कर्तव्य आणि पर्याय डी आहे सेवा और निष्ठा। जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तर याचं खरं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय। आपण कालही हा प्रश्न घेतला होता। त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर पर्याय आहेत, पर्याय ए आहे 5, पर्याय बी आहे 6, पर्याय सी आहे 4 आणि पर्याय डी आहे 7। तर इथं आपलं उत्तर आहे पर्याय बी 6। मी तुम्हाला विश्लेषण करून सांगते की अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांची सीमा लागून आहे। ते जिल्हे कोणकोणते आहेत? पहिला आहे नागपूर, दुसरं वर्धा, तिसरे यवतमाळ, वाशिम, पाचवा आहे अकोला आणि 6वा आहे बुलढाणा। म्हणजे पहिला नागपूर, दुसरा वर्धा, तिसरा यवतमाळ, चौथा वाशिम, 5वा अकोला आणि 6वा आहे बुलढाणा। तर एवढ्या सगळ्या 6 सीमा काय आहेत तर अमरावती जिल्ह्याला लागून आहेत। आता प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? मी प्रश्न पुन्हा वाचते, खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत? तर पहिला आहे पर्याय क्रमांक 1 आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 2 आहे वान वन्यजीव अभयारण्य, पर्याय क्रमांक 3 आहे नारनाळा वन्यजीव अभयारण्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य। तर याच्यापैकी कोणता आहे? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही खाली आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। तर याचं उत्तर आहे सर्व, वरीलपैकी सर्व। तर फक्त 1 आणि 2 पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी होता फक्त 1 आणि 3, पर्याय क्रमांक सी होता फक्त 1, 2 आणि 3 आणि पर्याय क्रमांक डी आहे सर्व। तर याचं उत्तर आहे सर्व, म्हणजे हे सगळे जे आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत। कोणकोणते आहेत? गुगामल राष्ट्रीय उद्यान, वान वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य आणि अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य। हे सगळे काय आहेत? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत। आता आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। इथे तुम्हाला एक साईडला दिलेले आहेत लेणी आणि दुसऱ्या साईडला दिलेले आहेत त्यांचे जिल्हे। तर याच्यापैकी जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे। तर पर्याय क्रमांक 1 आहे पांडव लेणी, ती आहे नाशिक जिल्हा। पर्याय क्रमांक बी आहे कान्हेरी लेणी, ती आहे कोल्हापूर जिल्हा। पर्याय क्रमांक सी आहे कार्ले लेणी, ती आहे पुणे जिल्हा आणि पर्याय क्रमांक डी आहे पितळखोर लेणी, ते आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। म्हणजे ही जी लेणी आहे ना, कान्हेरी लेणी, ही स्थित आहे कुठे? तर मुंबई उपनगर येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे ही आहे। तर इथे आपल्याला चुकीची जोडी कोणती दिसत आहे? कान्हेरी लेणी कोल्हापूर। तर ही आपली आहे चुकीची जोडी। पाचवा प्रश्न आहे, चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? पर्याय ए आहे चंद्र सूर्याला झाकतो, पर्याय बी आहे सूर्य चंद्राला झाकतो, पर्याय सी आहे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि पर्याय डी आहे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। तर तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक डी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, हे याचं उत्तर आहे। आता प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते?
पर्याय ए आहे गोदावरी, पर्याय बी आहे कृष्णा, पर्याय सी आहे कावेरी आणि पर्याय डी आहे नर्मदा. तर याचं बरोबर उत्तर आहे नर्मदा. पर्याय क्रमांक डी नर्मदा. नर्मदा ही भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला मिळते. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या सगळ्या काय आहेत तर पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि त्या कुठे मिळतात तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता पुढचा 7वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे? तुम्हाला याचं जर उत्तर माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं मला उत्तर सांगा. आणि याचं मला वाटतं सर्वांना याचं उत्तर आलंच पाहिजे. तर मी पर्याय वाचते. पर्याय ए आहे शिवनेरी किल्ला, पर्याय बी आहे पुरंदर किल्ला, पर्याय सी आहे रायगड किल्ला आणि पर्याय डी आहे सिंहगड किल्ला. तर याचं बरोबर उत्तर आहे पुरंदर किल्ला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. तर पुरंदर किल्ला इथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 8, भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? पर्याय ए आहे भारतीय रिझर्व्ह बँक, पर्याय बी आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, पर्याय सी आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि पर्याय डी आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे काय आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. यालाच आपण काय म्हणतो की सेबी असंही म्हणतो. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही भारतातील शेअर बाजार म्हणजे स्टॉक मार्केट आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. तर आता प्रश्न 9वा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? पर्याय ए आहे आचार्य देवव्रत, पर्याय बी आहे CP राधाकृष्णन, पर्याय सी आहे विष्णुदेव वर्मा आणि पर्याय डी आहे भगतसिंह कोश्यारी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी CP राधाकृष्णन. याच्या आधीचे कोण होते तर भगतसिंह कोश्यारी. त्याच्यानंतर CP राधाकृष्णन हे सध्याचे आपले राज्यपाल आहेत महाराष्ट्र राज्याचे. त्याच्यानंतर आहे 10वा प्रश्न, 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? पर्याय ए आहे ब्रिस्बेन, पर्याय बी आहे नवी दिल्ली, पर्याय सी आहे लॉस एंजेलिस आणि पर्याय डी आहे टोकियो. तर याचं बरोबर उत्तर आहे लॉस एंजेलिस. 2028 मधील 34व्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे समर ऑलिम्पिकचं अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजन होणार आहे. तर आपला पर्याय सी काय आहे लॉस एंजेलिस हे याचं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न 11वा काय आहे, 2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचे पर्याय असे आहेत, पर्याय ए आहे शंकरबाबा पापळकर, पर्याय बी आहे भिकल्या लाडक्या धिंडा, पर्याय सी आहे जनार्दन बापूराव बोथे आणि पर्याय डी आहे अशोक खडे. तर याचं बरोबर उत्तर आहे शंकरबाबा पापळकर. तर यांनी काय केलेलं आहे, अनाथ आणि दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वेचणारे अमरावती जिल्ह्यातील वझर येथील प्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना समाज कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी केंद्र सरकारकडून हा 2026 साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न आहे 12वा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? पर्याय ए आहे जिल्हाधिकारी, पर्याय बी आहे पंचायत समिती, पर्याय सी आहे राज्य सरकार आणि पर्याय डी आहे जिल्हा परिषद. तर याचं बरोबर उत्तर आहे डी जिल्हा परिषद. तर पंचायत समिती आपले वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे बजेट तयार करून मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवते आणि जिल्हा परिषद त्याला अंतिम मंजुरी देते. आपला प्रश्न 13वा आहे, भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला? पर्याय ए आहे 8वी अनुसूची, पर्याय बी आहे 9वी अनुसूची, पर्याय सी आहे 10वी अनुसूची आणि पर्याय डी आहे 4थी अनुसूची. बरोबर उत्तर आहे 10वी अनुसूची म्हणजे पर्याय क्रमांक सी. ही अनुसूची कधी करण्यात आली तर 1985 मधील 52व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत 10वे परिशिष्ट जोडले गेले आणि ज्याला पक्षांतर विरोधी कायदा असंही म्हटलं
जातं. प्रश्न आहे 14वा. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता AI मॉडेल आहे? तर याचं पर्याय आहेत. पर्याय क्रमांक A ॲपल, पर्याय क्रमांक B गुगल, पर्याय क्रमांक C ॲमेझॉन आणि पर्याय क्रमांक D आहे मायक्रोसॉफ्ट. तर याचं बरोबर उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल आणि याचं तर मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B जेमिनी. 15वा प्रश्न आहे आपला. मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? तर पर्याय क्रमांक 1 आहे 24वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक B आहे 51वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक C आहे 42वी घटनादुरुस्ती आणि पर्याय क्रमांक D आहे 44वी घटनादुरुस्ती. तर याचं बरोबर उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. 1976 42व्या घटनादुरुस्तीद्वारे, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशनही म्हणतात, स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेत भाग 4A आणि कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. ही कोणती घटनादुरुस्ती आहे? तर 42वी घटनादुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? पर्याय क्रमांक A आहे लोकसभेचे निवडून आलेले सदस्य, पर्याय क्रमांक B आहे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, पर्याय क्रमांक C आहे राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य आणि पर्याय क्रमांक D आहे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक D राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. तर हे काय करतात? हे राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेत नाहीत. जे की राष्ट्रपतींनी स्वतः राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत 12 सदस्य जे निवडणुकीत जे निवडून दिलेले असतात राष्ट्रपतींनी, ते या राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेत नाहीत. पुढचा प्रश्न आहे 17वा. भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? तर याचं पर्याय आहेत. पर्याय क्रमांक A 26 जानेवारी, पर्याय क्रमांक B 26 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक C 26 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक D 14 एप्रिल. तर याचं बरोबर उत्तर आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली आणि म्हणूनच हा दिवस दरवर्षी देशात संविधान दिन म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 आहे. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाविषयीच्या खलित्याचा उद्देश काय होता? प्रश्न 18वा. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाविषयीच्या खलित्याचा उद्देश काय होता? तर पर्याय A आहे पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विस्तार करणे, पर्याय B आहे सर्वांसाठी शिक्षण, पर्याय C आहे इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन आणि पर्याय D आहे प्रौढ शिक्षण. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला त्यांनी काय केलेलं आहे? प्रोत्साहन हा त्याचा प्रमुख उद्देश होता. 19वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? पर्याय क्रमांक A आहे संत गाडगे महाराज, पर्याय क्रमांक B आहे संत तुकडोजी महाराज, पर्याय क्रमांक C आहे संत नामदेव महाराज आणि पर्याय क्रमांक D आहे कवी सुरेश भट. तर तुम्हाला माहितीच आहे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी तर अमरावती जिल्ह्यातच आहे. तर जे पर्याय क्रमांक C आहे संत नामदेव महाराज यांची जन्मभूमी ही कुठे आहे? तर हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावामध्ये आहे. बाकी हे जे 3 आहेत संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि कवी सुरेश भट यांची अमरावती हीच जन्मभूमी आहे. प्रश्न 20वा आहे. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर पर्याय क्रमांक A आहे चहाचे उत्पादन, पर्याय क्रमांक B आहे फुलांचे उत्पादन, पर्याय क्रमांक C आहे मधांचे उत्पादन आणि पर्याय क्रमांक D आहे तेलबियांचे उत्पादन. तर पर्याय क्रमांक D म्हणजे तेलबियांचे उत्पादन ही काय आहे? भारतात पिवळी क्रांती म्हणून ओळखली जाते.
प्रश्न आहे 21वा. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग प्राप्त आहे? पुणेरी पगडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, वारली चित्रकला आणि सांगलीची हळद. तर पर्याय ए आहे फक्त 1, पर्याय बी आहे फक्त 2 आणि 3, पर्याय सी आहे फक्त 1, 2 आणि 3 आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे पुणेरी पगडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, वारली चित्रकला आणि सांगलीची हळद या सगळ्यांना GI टॅग आपल्याला मिळालेला आहे. प्रश्न आहे 22वा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? पर्याय क्रमांक ए आहे 1935, पर्याय क्रमांक बी आहे 1949, पर्याय क्रमांक सी आहे 1951 आणि पर्याय क्रमांक डी आहे 2016. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1949. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली होती? तर 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी बँक म्हणून याची स्थापना झाली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न आहे 23वा. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय ए आहे दिल्ली, पर्याय बी आहे मुंबई, पर्याय सी आहे पुणे आणि पर्याय डी आहे गुरुग्राम. तर याचं बरोबर उत्तर आहे ए दिल्ली. 24वा प्रश्न. होर्मुझची समुद्रधुनी ही कोणत्या जलाशयास जोडते? हा सर्वात लेटेस्ट प्रश्न आहे. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मी पर्याय वाचते. पर्याय ए आहे काळा समुद्र आणि मरमराचा समुद्र, पर्याय बी आहे अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र, पर्याय सी आहे पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात. प्रश्न 25वा आणि आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखा. पहिली जोडी आहे महिला हेल्पलाईन आणि त्याचा नंबर आहे 1091 म्हणजे 1091. दुसरी जोडी आहे सायबर क्राईम हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 1930-1930 आणि तिसरी जोडी आहे चाइल्ड हेल्पलाईन 1098. चौथी जोडी आहे आपत्कालीन हेल्पलाईन 112. तर पर्याय आहेत ए फक्त 1 आणि 2, पर्याय क्रमांक बी आहे फक्त 1, 3 आणि 4, पर्याय क्रमांक सी आहे फक्त 2 आणि 4 आणि पर्याय क्रमांक डी आहे वरीलपैकी सर्व. तर याच्यामधल्या वरीलपैकी सर्व म्हणजे ह्या सगळ्या ज्या जोड्या आहेत त्या सगळ्या बरोबर आहेत आणि ह्या सगळ्या जोड्या आपत्कालीन क्रमांक म्हणून सेवांसाठी उपलब्ध आहेत, ज्याच्यावर आपण हेल्पलाईन क्रमांक हे करून कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे मित्र आहेत जे की सध्या स्पर्धा परीक्षा देत आहेत अशापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर धन्यवाद.